मी काय म्हणतोय, अंश आणि छेदामध्ये फक्त गुणाकाराची प्रक्रिया असेल तरच आपण काटाकाटी करू शकतो. गुणाकाराव्यतिरिक्त इतर कोणतीही प्रक्रिया असेल तर आपल्याला काटाकाटी करता येत नाही. मी काय म्हणतोय, पाया 1 असेल ना तर त्याचा आपल्याला कोणताही पाया बनवता येतो, कोणताही पाया बनवता येतो, कितीही. कारण 1 हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला संख्या प्रकरणात सांगितलं होतं. हा परीक्षेला प्रश्न विचारला होता आणि त्यांनी ऑप्शन मध्ये 1 दिलेलं नव्हतं. पण जर 1 ऑप्शन मध्ये दिलं असतं तर तुम्ही त्या 1 लाच क्लिक केलं असतं किंवा 1 लाच तुम्ही काळं केलं असतं. का तर y ची किंमत 1 आली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं त्यांनी y ची व्हॅल्यू काय असा प्रश्न विचारलेलाच नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण घातांक अंकगणित या विषयातील घातांक या घटकावरती चर्चा करत आहोत आणि पाठीमागच्या सेशन पर्यंत आपण घातांक या प्रकरणातले सर्व प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत, सर्व प्रकार पाहिलेले आहेत आणि आपण त्यावर विचारले जाणारे प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असतात ते पाहिलेले आहेत, पाहत आहोत. पाठीमागच्या सेशन मध्ये जाता जाता मी तुम्हाला एक उदाहरण होमवर्कला दिलेलं होतं. मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी त्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं असेल. ओके, तरी आपण तो प्रश्न सोडवायचा कसा ते आता बघूया. स्टार्ट करूया आजच्या सेशनला. तर होमवर्कला दिलेलं उदाहरण काय होतं, हे उदाहरण होतं बघा. 2 चा n अधिक 1 घात अधिक 2 चा n घात छेद 2 चा n अधिक 4 घात वजा 2 चा n अधिक 1 घात. आता एखादा विद्यार्थी काय करेल माहिती आहे का, इथं बघा हे 2 चा n अधिक 1 घात आहे, इथं पण 2 चा n अधिक 1 घात आहे, म्हणून याला हे कट करेल. असं काटाकाटी करायची नाही. अशा आपण काटाकाटी करू शकत नाही मित्रांनो. का नाही काटाकाटी करू शकत आपण, तर अंश आणि छेदामध्ये जर फक्त गुणाकाराची प्रक्रिया असेल तरच आपण काटाकाटी करू शकतो. मी काय म्हणतोय, अंश आणि छेदामध्ये फक्त गुणाकाराची प्रक्रिया असेल तरच आपण काटाकाटी करू शकतो. गुणाकाराव्यतिरिक्त इतर कोणतीही प्रक्रिया असेल तर आपल्याला काटाकाटी करता येत नाही. इथं बेरीज आहे वरती आणि खाली वजाबाकी आहे, तर आपल्याला ही काटाकाटी करता येत नाही. ओके, तर हा प्रश्न काय आहे तुम्हाला सांगतो आपण. हा होमवर्कचा प्रश्न होता. तर हा प्रश्न फक्त केवळ घातांकाच्या पहिल्या नियमावर आधारित असणारा प्रश्न आहे. काय म्हणतोय मी, घातांकाच्या पहिल्या नियमावर आधारित असणारा प्रश्न आहे. कसं काय, तर 2 चा n अधिक 1 घात दिलाय. मग मी तुम्हाला जर प्रश्न असं जर म्हटलं की बाबा a चा m अधिक n घात बरोबर काय असं विचारलं तर तुम्हाला प्रश्न पडेल असं कसं काय, असं a चा m अधिक n घात. तर हा पहिला नियम आहे घातांकाचा. घातांकांची बेरीज कधी होते, तर पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते, असा पहिला नियम आहे. पहिल्या नियमात आपण काय लिहिलं होतं बघा, तर a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. हा नियम फक्त आपल्याला काय करायचा आहे मित्रांनो, उलटा वापरायचा आहे. मग a चा m गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात असतो की नाही, याचाच अर्थ a चा m अधिक n घात बरोबर a चा m घात गुणिले a चा n घात. मी नेहमी म्हणतो हे बरोबर हे आहे, याचा अर्थ हे बरोबर हे असतं. ओके, उदाहरण मी नेहमी काय देत असतो, तर गंगारामची बायको जर गोदाबाई तर गोदाबाईचा नवरा गंगारामच, हे लक्षात ठेवा, विचार करायची गरज नाही. मग इथं 2 चा n अधिक 1 घात आहे. मी इथं कसं लिहितो बघा, तर इथं 2 चा n अधिक 1 घात कसं लिहिणार मी, तर 2 चा n घात गुणिले 2 चा 1 घात प्लस 2 चा n घात. ओके, आणि छेदामध्ये बघा इथं काय होणार, n अधिक 4 आहे की नाही, तर 2 चा n घात गुणिले 2 चा 4था घात वजा इथं काय होणार बघा, तर 2 चा n घात गुणिले 2 चा 1 घात. ओके, आता मी काय करतो याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये मी ना की 2 चा n घात बघा, इथं 2 चा n घात बरोबर मी x मानतो. 2 च्या n घाताची किंमत काय करतो मी, इथं x मानतो, x. मग इथं काय झालं, x गुणिले 2, 2 चा 1 घात म्हणजे 2 प्लस
2चा n घात म्हणजेच x छेदामध्ये इथं 2चा n घात म्हणजे x गुणिले 2चा चौथा घात बघा 2चा चौथा घात म्हणजे काय असतो कोणत्याही संख्येचा चौथा घात म्हणजे त्या संख्येच्या वर्गाचा वर्ग 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 मायनस इथं बघा 2चा n घात म्हणजे x गुणिले 2 आता काय झालं बघा इथं x गुणिले 2 म्हणजे 2x अधिक x 2x अधिक x आणि छेदामध्ये बघा इथं x गुणिले 16 म्हणजे 16x वजा x गुणिले 2 म्हणजे 2x आता बघा 2x आणि x किती झालं 3x आणि 16x मधनं 2x केलं किती राहिलं 14x आता x गुणिले 3 आहे तर 3 गुणिले x आणि 14 गुणिले x आहे गुणाकार आहे की नाही तर तुम्ही या x ला हा x कट करू शकता तर आपलं उत्तर काय आलं मित्रांनो 3/14 याचं उत्तर काय आलं या प्रश्नाचं 3/14 3/14 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 हे आपलं अंतिम उत्तर आलं समजलं सोपा प्रश्न आहे बघा कसा सोडवलाय तो बघा मी 2चा n घात बरोबर x मांडला जेणेकरून तुम्ही 2चा n घात या दोघांमधून कॉमनही काढू शकला असता याच्यातून 2चा n घात कॉमन याच्यातून निघाला असता छेदामध्ये पण 2चा n घात कॉमन काढला असता 2च्या n घातला 2चा n घात कट झाला असता आणि शेवटी 3/14 हेच उत्तर आलं असतं वेगळं उत्तर येणार नाही लक्षात ठेवा ओके नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आता बघा प्रश्न काय आहे 27चा 6वा घात गुणिले 9चा 3 घात कंसाचा x घात बरोबर 1 तर x बरोबर किती मी नेहमी सांगतो तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचा प्रयत्न करायचा तुमचं उत्तर जर ऑप्शन मधलं आलं तर अतिउत्तम बरोबर आलं तर खूपच छान जर नाही आलं उत्तर तर मी सोडवून देतोय ते नंतर तुम्ही व्हिडिओ चालू करायचा आणि बघायचं तुमचं कुठं चुकतंय ते ओके आता बघा इथं जर आपण प्रश्न घातांकातला आहे घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं पहिला प्रेफरन्स पायाला द्यायचा बाकी इतर काही विषय घ्यायचा नाही मग बघा इथं पाया 27 आहे इथं पाया 9 आहे आणि इथं पाया 1 आहे मग आता 27 9 1 सगळे पाये वेगवेगळे आहेत आणि गुणाकाराची प्रक्रिया आहे मग पाया आता 27 आणि 9चा काय एकमेकांशी घातांकित संबंध आहे का हो आहे तर काय संबंध आहे बघा तर 27 लक्षात घ्या 27 म्हणजेच 3चा घन असतो आणि 9 म्हणजेच 3चा वर्ग असतो इथं पाया 3 आणि इथं पाया 3 बघा म्हणजे तुम्हाला इथं पाये समान करता येतील नाही असं नाही इथं 27चा 6वा आहे तर मी काय लिहितो 27च्या ऐवजी 3चा 3रा घात आणि त्याचा 6वा घात ओके इथं 9 म्हणजेच काय आहे बघा गुणिले 9 म्हणजे 3चा वर्ग आणि त्याचा काय आहे 3रा घात आणि त्याचा पुन्हा काय आहे तर त्याचा काय आहे पुन्हा बघा x घात बरोबर 1 मी थोड्या वेळा पुरतं इथं एकच लिहितो इथं 1 असतं इथं मुलं चुकतात इथं मुलं फसतात लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला आता इथं 3चा काय झाला 6 18 घात गुणिले इथं बघा 3चा काय झाला 3 दुने 6 6 गुणिले x म्हणजे 6x घात ओके बरोबर आता इथं एकच आहे आता एक गोष्ट इथं पाय 3 इथला पाया समान झाला इथं 1 आला आता इथं काय होणार बघा 3चा पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते बेरीज होते म्हणजे इथं 18 + 6x झालं आणि इकडं मात्र 1 आहे पण घातांकात आपल्याला काय असतं पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी इथं पाया 3 आहे आणि इथं पाया 1 आहे तर 1 जर असेल पाया 1 असेल मी काय म्हणतोय पाया 1 असेल ना तर त्याचा आपल्याला कोणताही पाया बनवता येतो कितीही कारण 1 हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे मी तुम्हाला सुरुवातीला संख्या प्रकरणात सांगितलं होतं किंवा 1 च्या बाबतीत काय असतं तुम्हाला सांगतो a⁻0 = 1 कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी काय असतो 1 असतो मग लक्षात ठेवा मग इथं पाया 3 आहे का नाही तर मी इथं पाया 3च घेतो आणि त्याचा शून्य घात घेतो कारण 3चा शून्य घात काय असतो 1 किंमत बदलली नाही मी फक्त काय केलं 1 जर असलं ना 1 च्या बाबतीत कोणाचाही शून्य घात 1 इथं 4 पाय असते तर मी 4चा शून्य घात घेतला असता
हे लक्षात आलं तुमच्या. आता दोन्ही बाजूचे पाये समान झाले ना, या पायाला हा पाया कट झाला, म्हणजे 18 अधिक 6x बरोबर काय झालं, 0 झालं. बघा काय झालं इथं, तर 18 अधिक 6x, 18 अधिक 6x बरोबर 0. हे अधिक 18, हे अधिक 18 तिकडे गेल्यानंतर काय होणार, 6x बरोबर 0 वजा 18 बरोबर. अधिक 18 तिकडे वजा होणार, म्हणजे या बाजूला काय राहिलं, वजा 18. हे गुणिले 6 तिकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले 6. 6 1 6, 6 त्रिक 18. तर x बरोबर किती आला मित्रांनो, -3 आलं. x ची किंमत किती आली, -3, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आलं. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. काय प्रश्न आहे बघा, 1/5 चा 3y घात बरोबर 0.008 असेल तर 0.25 चा 1/y घात किती. बघा आता 0.25 चा 1/y घात विचारलाय बरं का, तुम्हाला y ची किंमत नाही विचारली. इथं तुम्हाला फायनली क्वेश्चन मध्ये y ची किंमत काय किंवा y बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न विचारलेला नाही. मग प्रश्न आपल्याला काय विचारलाय, तर 0.25 चा 1/y घात किती. मग त्यासाठी आपल्याला y ची किंमत काढावी लागते, आणि y ची किंमत जी आपण काढू तेच उत्तर असतं असं नाही. ते उत्तर का, तर y ची किंमत जी येईल ती किंमत इथं ठेवायची आपल्याला. 0.25 चा 1/y घात काढताना ती किंमत इथं आपल्याला ठेवायची आहे. मग इथं काय दिलंय बघा, 1/5 चा 3y घात बरोबर 0.008. आता हा साधा पूर्णांक दिलाय आणि हा दिलेला आहे दशांश अपूर्णांक. बघा एक साधा पूर्णांक दिलाय आणि एक दशांश अपूर्णांक. आपल्याला दशांश अपूर्णांकाचे घात आपल्याला माहित आहेत बरोबर. आता 1/5 बघा, हे 1/5 चाच अर्थ काय होतो, 1/5 जर भाग दिला आपण तर 5 1 5, 5 0 0 उरले किती 1. इथं घेतला पॉइंट, इथं घेतले 0, 5 दुने 10. म्हणजे बघा इथं 1/5 ची किंमत किती आली, 0.5 सॉरी 0.2 आली. ओके, 1/5 बरोबर 0.2 ही किंमत येते की नाही, ती मी फक्त इथं ठेवतो. 1/5 ची किंमत किती आली, 0.2 आणि त्याचा किती आला 3y घात बरोबर काय दिले त्यांनी 0.008. आता 2 चा आणि 8 चा काही घातांकित संबंध आहे का हो. प्रश्न घातांकातला, घातांकातला प्रश्न म्हटलं की पहिल्या डोक्यात काय ठेवायचं, घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं आहे. मग 2 चा आणि 8 चा काही घातांकित संबंध आहे का, हो आहे. काय घातांकित संबंध आहे, तर 8 हा 2 चा तिसरा घात आहे बरोबर की नाही. मग मी इथं 8 च्या ऐवजी काय 0.8 च्या 0.008 आहे की नाही इथं, तर 0.2 चा तिसरा घात. बघा 0.2 चा जर तिसरा घात केला मी, 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2, 2 दुने 4, 4 दुने 8. टिकली नंतर किती घर आहेत, 3 घर आहेत. इथं एकच आहे, 2 कमी पडतायत. बघा आलं काय याचं उत्तर किती आलं, 0.008. 0.008 म्हणजे 0.2 चा तिसरा घात आहे. आणि इथं बघा 0.2 चा काय आहे, 3y घात. दोन्ही बाजूचे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूचे पाये समान झाले ना, तर पायाला पाया कट करा. म्हणजेच काय आलं बघा इथं 3y बरोबर 3. इथला घात 3y आणि इथला घात 3. मग हे गुणिले 3 इकडे भागिले 3 जाणार. मग y बरोबर 3/3 बरोबर 1. तर y ची किंमत किती आली मित्रांनो, 1 आली. आता इथं ऑप्शन मध्ये जर 1 दिला असतं चुकून, हा परीक्षेला प्रश्न विचारला होता आणि त्यांनी ऑप्शन मध्ये 1 दिलेलं नव्हतं, पण जर 1 ऑप्शन मध्ये दिलं असतं तर तुम्ही त्या 1 लाच क्लिक केलं असतं किंवा 1 लाच तुम्ही काळं केलं असतं. का, तर y ची किंमत 1 आली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं त्यांनी y ची व्हॅल्यू काय असा प्रश्न विचारलेलाच नाही. y ची किंमत विचारलीच नाही त्यांनी. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा इथं, तर प्रश्न असा विचारलाय की 0.25 चा 1/y घात बरोबर किती. ही तर y ची किंमत ठेवायची आहे. y ची किंमत किती आली आपली, 1 आलेली आहे बरोबर. बघा y ची किंमत किती आली आपली, तर 1. मग इथं काय येणार बघा, तर 0.25 चा 1/y ची किंमत जी 1 आली तिथं 1/1 म्हणजेच 1. कोणत्याही संख्येचा 1 घात 30 संख्या उत्तर असते. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 0.30
0.25 हे उत्तर आलं आपलं. किती? 0.25 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय आलं? फायनल आन्सर आलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा प्रश्नही महत्वाचा आहे. a चा 15 घात भागिले a चा 21 घात बरोबर 1/a चा m घात. तर m ची व्हॅल्यू काय? m ची किंमत शोधायची आहे तुम्हाला. ओके, आता इथं बघा, पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते? वजाबाकी होते. दुसरा नियम, नियम क्रमांक 2, पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते? वजाबाकी होते. इथं बघा, इथं लिहून घेतो मी, a चा 15 घात भागिले a चा 21 घात बरोबर 1/a चा m घात. आता पहिला प्रेफरन्स कशाला द्यायचा आपण? पायाला. इथला पाया a आहे, इथला पाया a आहे, इथं मात्र छेदात a गेलंय. पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी आणि दुसरा प्रेफरन्स कशासाठी देतो आपण? तर घातांकाचं चिन्ह प्लस मध्ये असावं, हा दुसरा प्रेफरन्स. पण आता मी काय करतो बघा इथं, की पहिला प्रेफरन्स पाया समान, तर इथं 1/a चा m घात म्हणजेच काय? आपला 7वा नियम काय सांगतो माहिती आहे का? a raised to minus m is equal to 1/a raised to m. आठवतोय का? म्हणजे 1/a चा m घाताची किंमत किती असते मित्रांनो? तर a चा वजा m घात. म्हणजे इथं काय आलं? तर a चा वजा m घात आलं नाही? तर a चा वजा m घात, 1/a चा m घात म्हणजेच a चा वजा m घात. नियम क्रमांक 7, 7वा नियम, घातांकाचं चिन्ह बदलणारा नियम. आणि इथं काय होणार? तर a चा 15 वजा 21 घात, घातांकांची वजाबाकी. 15तून 21 जात नाही म्हणून आपण काय करतो? 21 मधून 15 गेलं तर किती आलं? 6. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. a चा वजा 6वा घात बरोबर a चा वजा m घात. दोन्ही बाजूचे पाय समान झाले की नाही? तर पायाला पाया कट झाला. आता मायनस m, बघा इथं काय झालं माहिती आहे का? तर मायनस m, इथला घात मायनस m बरोबर -6. दोन्ही बाजूची वजा चिन्ह काढू शकतो आपण, म्हणून m ची किंमत किती आली? 6. m इज इक्वल टू 6. m ची किंमत 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं फायनल आन्सर असेल. इथपर्यंत मला असं वाटत नाही तुम्हाला इथपर्यंत आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला असेल. बरोबर, अगदी सिंपल सहजरित्या चाललेला आहे. ओके, आता बघा त्यानंतरचा प्रश्न. 5चा m घात भागिले 125 चा 3रा घात बरोबर 0.1. 0.1 म्हणजेच 1. तर m ची किंमत किती? m ची किंमत काढायची आपल्याला. बरोबर, आता इथं बघा प्रश्न असा आहे, 5चा m घात बघा भागिले 125 चा 3रा घात, 125 चा 3रा घात बरोबर 0.1 म्हणजेच 1. 0.1 चा अर्थ 1 असतो. आता या पाय बघा, पहिला प्रेफरन्स पाया, पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी. आता इथं इथं बघा ऍक्च्युअली की इथं पाया 5 आहे, इथं पाया 125 आहे. पाये समान आहेत का? तर नाही. पाये समान असतील तर अतिउत्तम, नसतील तर त्या उदाहरणात दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला पाये समान करून घ्यावे लागतात. मग बघा इथं पाया 5 आहे, इथं 125 आहे, तर 5 आणि 125 चा काहीतरी घातांकित संबंध असणार. तर लक्षात घ्या 125 हा काय आहे? 5 चा घन आहे. 5 चा काय आहे? घन. मग इथं मी 5 चा m घात, 5 चा m घात भागिले 125 म्हणजेच 5 चा घन आणि त्याचा पुन्हा 3रा घात आहे, लक्षात ठेवा, बरोबर 1. आता काय झालं बघा, इथं 5 चा m घात भागिले 5 चा 3 त्रिक काय होणार? 9वा घात बरोबर 1. आता बघा इथं पाया 5 आहे, इथं पाया 5 आहे, इथं मात्र 1 आहे. मी तुम्हाला सांगितलं 1 हा वैशिष्ट्य पूर्णांक आहे. जर 1 असेल, घातांकामध्ये 1 आलं तर आपण पाहिजे तो पाया आपल्या सोयीप्रमाणे घेऊ शकतो. इथं पाया 5 आहे, इथं पाया, तर इथं पाया 5 पाहिजे की नाही? तर मी 1 च्या ऐवजी काय घेतो? 5 चा 0 घात, 5 चा 0 घात. मग इथं पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते मित्रांनो? वजाबाकी होते. घातांकांची काय होते? वजाबाकी. म्हणजे 5 चा
m वजा 9 घात, m वजा 9 घात बरोबर 5 चा शून्य घात असे येणार. ओके, मग इथं दोन्ही बाजूचे पाये समान झाले ना, या पायाला हा पाया कट करा. m वजा 9 बरोबर काय आलं शून्य. इथला घातांकाला m वजा 9 आणि इथला घातांकाला शून्य. m मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके, हे वजा 9 बरोबर चिन्हाच्या आपल्याला गेलं की अधिक 9 होतं. मग m बरोबर काय झालं 0 अधिक 9 म्हणजेच m बरोबर काय आलं 9 आलं. काय आलं उत्तर आपलं m ची किंमत 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे आपलं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. थोडासा किचकट वाटतो, पण जेवढा तो किचकट वाटतो सुरुवातीला बघताना त्याच्या कितीतरी पटीनं तो सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या. काय प्रश्न आहे, 3/5 चा m घात भागिले 5/3 चा वजा 4 घात. बघा 3/5 चा m घात भागिले 5/3 चा वजा 4 घात बरोबर 9/25. तर m बरोबर किती, m बरोबर किती असा प्रश्न आहे. ओके, आता बघा सिंपल, इथं पाया 3/5 आहे आणि इथं पाया 5/3 आहे आणि इथं 9/25 आहे. आता लक्षात घ्या 9 म्हणजे 3 चा वर्ग आणि 25 म्हणजे 5 चा वर्ग. म्हणजे हा 3 चा वर्ग आहे आणि हा 5 चा वर्ग आहे. म्हणजे वरती आपण 3 करू शकतो आणि खाली आपण 5 करू शकतो. पाय 3 5 इथं 3 आणि 5 आहे. इथं मात्र उलट आहे. इथं मात्र काय आहे उलट आहे. 5/3 आहे. हा खालचा 5 इथं वरती गेला, वरचा 3 खाली आला. इथं आपण वर 3 करू शकतो. म्हणजे हे 3 आहे इथं 3 येऊ शकतं, हे 5 आहे इथं 5 येऊ शकतं. का तर या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. कोणत्या, या दोन गोष्टी. ओके, 9/25 बाबतीत म्हणजे पहिला प्रेफरन्स, पहिलं प्राधान्य कशाला द्यायचंय, पायाला द्यायचंय. पाया समान असलं गरजेचं आहे. मग आता बघा हे 3/5 चा मी आहे असं लिहून घेतो. 3/5 चा m घात भागिले, आता हे 5/3 च जर मी 3/5 केलं तर आपण नियम शिकलोय त्यामध्ये नियम क्रमांक 8 शेवटचा नियम. आपण काय केलं, एखाद्या अपूर्णांकाला उलटा केला तर त्याच्या घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजे 5/3 च जर मी 3/5 केलं, 3/5 केलं तर -4 च काय होणार +4. ओके, तर इथं दोन्ही गोष्टी आपल्या साधल्या. एक तर पाये समान झाले आणि घातांकाचं चिन्ह ही प्लस मध्ये आलं. दोन्ही गोष्टी साधल्या, काय हरकत नाही. एक वेळ घातांकाचं चिन्ह मायनस मध्ये आलं तरी चालेल. मी काय म्हणतोय, एक वेळ घातांकाचं चिन्ह मायनस मध्ये आलं तरी चालेल, पण पाया समान पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, घातांक या प्रकरणामध्ये पाया समान असण्याला सर्वात जास्त महत्व आहे. ओके, बरोबर. ह्या 9 ला मी काय लिहितो इथं 3 चा वर्ग आणि 25 ला काय लिहितो तर 5 चा वर्ग. अंश आणि छेदाचे वर्ग समान असतील तर आपण त्या अपूर्णांकाला कंस देऊन समान असलेला घातांक एकदाच लिहू शकतो. मग आता इथं काय झालं बघा, पाया समान झाला की नाही इथं, म्हणजे इथं काय झालंय याचं 3/5 चा वर्ग हे आपण करू शकतो. या बाजूला बघा, पाये समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते, माहिती आहे ना आपल्याला. मग इथं पाया समान आहे ना, इथं हे 3/5 घातांकांची वजाबाकी m वजा 4. 3/5 चा m वजा 4 घात बरोबर 3/5 चा दुसरा घात. दोन्ही बाजूचे पाये समान झाले ना मित्रांनो. या पायाला हा पाया कट करा. मग इथला घात m वजा 4 बरोबर किती आलं 2. म्हणून बघा इथला घात आला m-4. m वजा 4 बरोबर इथला किती आला 2. आता हे वजा 4 तिकडे गेल्यानंतर काय होतं तर 2 अधिक 4. या बाजूला काय राहिलं फक्त m. मग m बरोबर किती आलं 2 आणि 4 6. m ची व्हॅल्यू किती आली 6. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1. ओके, खात्री आहे मला तुम्हाला हे समजलं असेल. एखादं थोडं हे प्रकरण थोडं किचकट आहे, वादच नाही, हे प्रकरण किचकट आहे. पण एखादं उदाहरण जरी नाही तुम्हाला समजलं तरी पुन्हा बॅक घेऊन पुन्हा
पाठीमागे येऊन ते पुन्हा पुन्हा बघा. एक दोन वेळा पाहिले की ते समजून जाईल. न समजण्यासारखं असं काहीच नाही, लक्षात घ्या. जगातली प्रत्येक गोष्ट अवघड असते ती समजेपर्यंत. एकदा समजली की कितीही अवघड गोष्ट एकदम सोपी होऊन जाते. ओके, पुढचा प्रश्न बघा. हा एक प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे. 3चा x घात अधिक 3चा y घात अधिक 3चा z घात बरोबर 27, तर x अधिक y अधिक z बरोबर किती? हा प्रश्न बहुधा बऱ्याच वेळा परीक्षांना विचारला गेलेला आहे, पोलीस भरतींना. आता इथं घातांकाचे नियम जे तुम्हाला दिले आहेत ना, ते नाही, थोडं इथं लॉजिक वापरावं लागतं. काय दिलंय बघा इथं, 3चा x घात अधिक 3चा y घात अधिक 3चा z घात बरोबर 27. आणि तुम्हाला प्रश्न फायनली विचारलाय x अधिक y अधिक z बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे x अधिक म्हणजे तुम्हाला x च्या y च्या आणि z च्या किमती काढायच्या आहेत. x च्या y च्या आणि z च्या किमती काढायच्या आहेत, बरोबर की नाही? आता बघा मी काय करतो इथं, तर 3च्या घातांकाच्या पटीत म्हणजे 3चा घातांक काय असतात बघा, 3चा 1 घात 3, 3चा दुसरा घात 9, 3चा तिसरा घात 27. ओके, आता समजा ह्या x च्या किमती आपण विचार करायचा आहे. एकतर तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, मी तुम्हाला सांगतो. पण आता 3चा x घात, x ची किंमत जर मी 1 घेतली समजा, तिथं 3चा 1 घात अधिक y ची किंमत, 3चा 1 घात किंमत किती येणार आहे, 3 येणार आहे. 3चा y ची किंमत मी किती घेतली, पण ह्याच्यापेक्षा मी 3 पेक्षा मोठी किंमत घेऊ शकत नाही, कारण ह्या तिघांची बेरीज किती यायला पाहिजे, 27. तर ह्या तिन्ही संख्या 27 पेक्षा लहान पाहिजेत. त्यामुळे 3चा तिसरा घात तर मी घेऊ शकत नाही. आता y ची किंमत जर मी 2 घेतली तर 3चा दुसरा घात. आता z ची किंमत मी 3 घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत 3? तर 3चा तिसरा घात घेतला तर ह्याची 27 आली. 27 आणि हे 9, ह्या 27 पेक्षा जास्त होतंय ना. त्यामुळे बघा इथं मी 3चा घात 3 हे सुद्धा नाही घेऊ शकत. हे सुद्धा इथं म्हणजे x y किंवा z ची किंमत मी 3 सुद्धा घेऊ शकत नाही, किंवा 3 पेक्षा मोठी घेऊ शकत नाही. मग मला 1 किंवा 2च घ्यायचे आहे. मग मी काय करतो आता, मग अशा 3 संख्या कोणत्या आहेत घाताच्या, आता हे 3 वेळा 3 आलं तर 3 आणि 3 6 आणि 3 9 येते, 27 येते का नाही. पण जर मी 3चा वर्ग घेतला इथं दुसरा घात 9, तर 9 किती येईल, 9 अधिक 9 अधिक 9 किती येईल, 27 येईल की नाही. बघा म्हणजे या 27 ला मी कसं लिहितो, तर 9 अधिक 9 अधिक 9 असं लिहितो, बरोबर का, 9 अधिक 9. आता हेच बघा, तर 9 अधिक 9 हे, आता 9 अधिक 9 अधिक 9 लिहिलं का नाही, तर ह्याचाच अर्थ कसा येणार माहिती आहे का, हेच हे 9 म्हणजे मी 3चा वर्ग अधिक इथं 3चा वर्ग अधिक 3चा वर्ग. बघा हे 3चा वर्ग 9, हे 9 अधिक 3चा वर्ग 9, हे 9 आणि 3चा वर्ग 9, हे 9. तवा बेरीज किती येईल, 27. आता बघा इथला पाया समान आहे, इथला पाया समान आहे, इथला पाया समान आहे, इथं बेरजेचे चिन्ह आहेत. जर तुम्ही या दोघांची तुलना केली तर x ची व्हॅल्यू किती येते बघा, x ची व्हॅल्यू x बरोबर 2, y ची किंमत y बरोबर 2 आणि z बरोबर 2. x ची, y ची आणि z ची प्रत्येकाची किंमत जर मी 2च घेतली तर 3चा वर्ग काय होतंय बघा, 3चा वर्ग 9, y ची किंमत 2 घेतली तर 3चा वर्ग 9, z ची किंमत 2 घेतली तर 3चा वर्ग 9 आणि यांची बेरीज केली तर किती येते, 9 त्रिक 27 येते का इथल्या 27 एवढी. याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, x y आणि z च्या किमती किती आहेत, 2च आहेत. मग तुम्हाला फायनली एक्झाम प्रश्न काय विचारलाय, तर x अधिक y अधिक z बरोबर किती, तर x अधिक y अधिक z बरोबर 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 6. उत्तर किती येणार मित्रांनो, 6. x अधिक y अधिक z ची किंमत किती येणार, 6. पर्याय क्रमांक 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 5चा 2x अधिक 3 घात गुणिले 5चा 3 वजा 2x घात बरोबर 5चा 3m वजा 12 घात, तर m बरोबर किती. m ची किंमत विचारली. आता बघा मित्रांनो,
इथं पाया 5 आहे, इथं पाया 5 आहे, इथं पाया 5 आहे. आता या उदाहरणामध्ये पाये ऑलरेडी समान दिलेले आहेत. आपल्याला काय माहितीये, पाये समान असतील तर अतिउत्तम, अतिउत्तम. पाये समान असतील तर एकदम छान. पण जर पाये समान नसतील तर आपल्याला पाये समान करून घ्यावे लागतात. पण इथं ऑलरेडी पाये समान दिलेत, आपल्याला पाये समान करायची आपल्यावरती वेळ येत नाही. बरोबर. मग आता काय करावं लागतं बघा, एक बरोबर चिन्हाच्या या बाजूचा विचार करा. पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते मित्रांनो, बेरीज होते. पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते, बेरीज होते. मग इथं 5चा काय होणार बघा, 5चा पाये समान आहेत, या दोघांची बेरीज होणार. तर काय होणार, 2x अधिक 3, 2x अधिक 3 प्लस 3 वजा 2x एवढा घात. बरोबर इकडे काय आलं माहितीये का, तर 5चा 3m वजा 12 घात. बरोबर की नाही. आता बघा हे अधिक 2x ला हे वजा 2x कट झालं, 3 आणि 3 किती झालं 6, म्हणजेच 5चा 6वा घात बरोबर 5चा 3m वजा 12 घात, 3m वजा 12 घात. बघा दोन्ही बाजूचे पाये समान झाले, इथला पाया 5, इथला पाया 5, दोन्ही बाजूचे पाये समान झाले. तर या पायाला हा पाया कट करून टाका, म्हणजे इथला घात राहिला 6 आणि इथला घात काय राहिला 3m वजा 12. ह्याच्यात आपल्याला काय काय करता येतं, तर 3m वजा 12, 3m वजा 12 बरोबर काय आलं इकडं 6, बरोबर 6. हे वजा 12 तिकडे गेलं काय होतं, अधिक 12 होतं. बरोबर. 6 आणि 12 किती आलं 18. या बाजूला काय काय राहिलं फक्त इथं 3m. आता हे लक्षात घ्या 3mच आहे, तर m ची किंमत काढायची आहे. m बरोबर गुणले 3 इकडे भागिले 3 होतं, 18 भागिले 3, मग 3 एके 3 आणि 3 सक्क 18. m ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, m बरोबर 6. m ची किंमत किती आली 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. ओके. तर समजलं असेल हा मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण इथं घातांक हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. घातांक हे प्रकरण आपण इथं पूर्ण केलंय. अतिशय महत्वाचं प्रकरण आहे, किचकट वाटणारं. जेवढ्या जास्तीत जास्त सोप्या भाषेत मला सांगता येईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातूनही तुम्हाला एखादा पॉइंट समजला नसेल, लक्षात आला नसेल, शिकवण्यात माझ्या काय आणखी इम्प्रूव्हमेंट करायची असेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता, कमेंट करू शकता. दुसरी गोष्ट यानंतर आपण करणी घातांकाचाच दुसरा भाग, आपण घातांक म्हणजे अर्धा भाग पाहिलाय, करणी हे प्रकरण घेऊन पुढच्या नंतरच्या सेशन मध्ये आपण नवीन प्रकरण करणी घेऊन येणार आहोत. घातांकाचा, ज्याला घातांक जमतं त्याला करणी जमतच. घातांक आणि करणी हे अगदी किचकट प्रकरणांपैकी प्रकरण मानली जातात. तर करणी प्रकरण घेऊन आपण पुन्हा पुढच्या सेशन मध्ये भेटणार आहोत. जाण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची सूचना देतो, जर तुम्ही आपला हा वेनेटर करिअरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. ओके. आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.